नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी शरद पवारांच्या एका मोठ्या दाव्याची। विधानसभा निवडणुकीआधी दोघांनी 160 जागांच्या विजयाची गॅरंटी दिली होती असा दावा पवारांनी केला। त्याच दोघांची राहुल गांधींशी भेट घालून दिली होती, पण तो मार्ग स्वीकारला नाही असं सांगून पवारांनी खळबळ उडवली। पाहूया। काही लोक भेटायला 2 लोक आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीवरून हा दावा करून सनसनाटी निर्माण केली। आधीच राहुल गांधींनी मतांच्या चोरीच्या पुराव्याचे दावे करून राजकीय वातावरण तापवलंय। त्यातच पवारांनी ऐन विधानसभा निवडणुकीआधी दोघांनी 160 जागांची गॅरंटी दिल्याचं सांगितलं। काही लोक भेटायला 2 लोक आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तेव्हा 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। मला असं ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। ज्या 2 व्यक्तींचा उल्लेख पवारांनी केला त्याच 2 व्यक्तींना आपण राहुल गांधींकडे सुद्धा घेऊन गेलो, पण आम्ही दोघांनीही हा मार्ग नाकारला असं पवार म्हणाले। 160 जागांची गॅरंटी 2 व्यक्तींनी दिली एवढं पवारांनी सांगितलं, पण नेमके कशा प्रकारे 160 जागा आणून देणार होते याचा खुलासा त्यांनी केला नाही। मात्र आव्हाडांनी त्याच्या पुढची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला। मतदार याद्या मॅनेज करून 160 जागा महाविकास आघाडीला मिळवून देणार होते असा दावा आव्हाडांनी केला। मला जे त्यांनी सांगितलं म्हणजे जे मला माहिती आहे ते असे 2 व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या। आम्ही मतदार याद्या मॅनिप्युलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ, काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता। आणि मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही। ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे, आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही। पण त्या 2 व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं। तर आव्हाडांचा दावा राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनच्याच दिशेने जातो। खोट्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून मतांच्या चोरीचा आरोप राहुल गांधींचा आहे। तर ज्या 2 व्यक्तींचा उल्लेख शरद पवारांनी केला त्यांची नावं जाहीर करावी असं आव्हान नवनीत राणांनी दिले। मला असं वाटते त्यांनी दोन्ही नाव या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावी, ज्यांनी असा दावा केला की असा फेरफार होऊ शकते। कारण लोकसभामध्ये जेव्हा त्यांचे लोक महाराष्ट्रामधून निवडून आले तेव्हा हा प्रश्नचिन्ह कुठे होता हा आमचा प्रश्न त्यांना आहे। आणि विधानसभामध्ये जेव्हा BJPचे बाजूनी सगळे लोक महाराष्ट्रामध्ये उभे राहिले तेव्हा हा प्रश्नचिन्ह का असूही शकेल। कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवारसाहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला। विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 आमदारांचं प्रचंड बहुमत मिळालं आणि लोकसभेत चमत्कार करणारी महाविकास आघाडी विधानसभेला 50च्या आत आली। मात्र 10 महिन्यांनी अचानक शरद पवारांनी हा गौप्यस्फोट केला। आता यात त्याच दोघांना आपण राहुल गांधींकडेही नेल्याचं पवार म्हणतात।
त्यामुळे राहुल गांधी यावर आता काय प्रतिक्रिया देतात किंवा देतील की नाही हे काही दिवसातच समजून येईल. नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.